चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। जाएगा तो जाएगा, कल फिर वापस आएगा। ऐसे कैसे किधर जाएगा? जैसा हमारा कार्यक्रम है। काल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आम्ही उद्या तुम्हाला भेटायला परत येणार आहे, तेव्हा घेऊन आले तुमचा आवडता कार्यक्रम फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा आधार कार्ड पॉवर बाय डाबर बबूल सॉल्ट टूथपेस्ट। तर लगेच सुरुवात करूयात आजच्या लाफ्टर एक्सप्रेसला आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं स्वप्नील जोशी सर आणि अश्विनी कासेकर मॅम आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोनही फॅमिलीसाठी सतरंगी आणि अतरंगी। आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फू बाय फू ब्रॉस बँड। तर कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि दोनही पंचांना विचारूयात की आज कुणाच्या फॅमिली पासून आपण मुहूर्त करूयात। मी सुरुवात करणार आहे। दिगंबर नाईक आणि मंगेश देसाई। दिगंबर आणि मंगेश यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि त्यांना मी जरा जास्त शुभेच्छा देतो कारण ते आजच्या भागाची सुरुवात करतायत आणि आजच्या भागामध्ये एका जोडीचं एलिमिनेशन होणार आहे। यस यस नाही मला टेन्शन आलेलं आहे। ती जोडी कोण असणार आहे हे मला माहिती नाहीये, परीक्षकांनाही माहिती नाहीये, पण या भागाच्या शेवटी आपल्याला ते कळेल। सगळ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या मनापासून मी शुभेच्छा देतो। तर आजच्या भागाची सुरुवात करण्यासाठी इथेच एक राजा प्रधानाची जोडी बघूयात त्यांच्या दरबारामध्ये कुठली कॉमेडी रंगली आहे। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून दिगंबर नाईक आणि मंगेश देसाई। सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगरी आडवा डोंगरी आडवा डोंगरी वायदीच कोलावरी वायदीच कोलावरी वायदीच कोलावरी वायदीच कोलावरी वायदीच कोलावरी वायदीच कोलावरी डोंगरावरी वायदीच कोलावरी कोलावरी सूर्य उगवला डोंगरावरी वायदीच कोलावरी कोलावरी वायदीच कोलावरी कोलावरी वायदीच कोलावरी कोलावरी वायदीच कोलावरी कोलावरी वायदीच कोलावरी कोलावरी। अहो पडाल ना कुल्यावरी। महाराज जेव्हा जेव्हा आम्ही तुमचं मार्गदर्शन घ्यायला येतो तेव्हा तुम्ही फक्त मागणं दर्शनच देताय। तुम्ही काही एका जागेवर उभं राही ना आणि मला काही मुजरा करता येईना। मग कर ना आता मुजरा मुजरा इकडे करा या मुजरा। अरे परधन्या हे आपलं दरबार आहे का धर्मशाळा आहे? धर्मशाळा आहे। कशी असेल धर्मशाळा ह्यो तुमचा दरबार आहे। मग दरबारातली माणसं गेली कुठं? मग आता दरबारात उरलंच कोण तुम्ही आणि मी का? कारण बाकीचे सगळे तिकडे स्पॉट फिक्सिंग साठी बुकीला भेटायला गेलेत। शेण खातात सगळे। तू कुठे गेला होता? मी राणी सरकारांच्या मिठीमध्ये होतो। मीटिंग मध्ये बिझी होतो ना दरबारात। तू दरबारामध्ये राणी सरकारांच्या? मग अरे जिकडं मला वेंट्री नाही तिकडं तू? त्या लायकी बघूनच माणसाला आत घेतात। तसं नाही मी आतमध्ये होतो म्हणून तर नो एंट्रीचा बोर्ड तुम्हाला दाखवला ना।
आणि काय रे परधान्या काय झालं? मी नसताना हा. माझ्या अनुपस्थितीमध्ये तू आणि राणी सरकार काय गुप्तगू करत होते कारण तिथं जे जे घडतं ते तुमच्या अनुपस्थितीतच घडतं ना. हे परधान्या असं नाही म्हणजे मला सांगा तुम्ही कुठं जाता बोंबलं तेव्हा राज्याची जबाबदारी कोणावर? तुमच्यावर तुम्ही जाता परदेश दौऱ्यावर तेव्हा राज्याची जबाबदारी कोणावर? तुमच्यावर आणि राणी लाडात येते तेव्हा तिची जबाबदारी कोणावर? तुमच्यावर बघा ना. ए, तसं नाही म्हणजे तुम्ही परदेश दौऱ्यावर गेलात इकडं महाराणीला आमच्या डोहाळे लागले. बरं तुम्ही क्रिकेट खेळायला गेलात राणीला इकडं डोहाळे लागले. तुम्ही दुष्काळ बघायला बोंबलत गेला राणीला इकडं डोहाळे लागले. एकट्यानं किती जबाबदाऱ्या पार पाडायच्या. नाही नाही पण तुम्हाला सांगू परधानजी मला अभिमान आहे तुमचा असा? मला खरंच अभिमान कसं आहे काय? तुम्ही जर नसते ना इकडे हा. तर आपल्या राज्याचा विस्तार झालाच नसता. थांबा थांबा बरं थांबा थांबा तुमच्या या बाबाच्या वतीनं मी तुम्हाला चॉकलेट देतो हे घ्या. याच्या आईचा आडानी गावचा आडानी महाराज. अहो तुम्ही असं बोंबलत फिरताना मग ती राणी सारखी टीव्ही सिरियल बघत बसते. तुम्ही परवा गेला होता ना फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये. कुठं कुठं त्या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये गेला होता ना ओपनिंग करायला. मग हिनं ठरवलं का आता आपण सिरियल काढायची. बर तिला सिरियलचे डोहाळे लागले. राणी म्हणते मला सिरियल काढायची. म्हणजे राणीला सिरियल काढायची हा. आणि त्या सिरियल काढण्याची जबाबदारी तिनं तुमच्यावर दिलेली आहे. मग राणी हुशार आहे. तिला माहिती आहे सिरियल बनवण्यासाठी सिरियल किलरची नाही तर एका लेडी किलरची गरज आहे. ओके ओहो त्याच्या आईचा अडाणी गावचा अडाणी महाराज ऍक्टिंग करतो देवानंदची. तिकडून डायलॉग येतो सुनील शेट्टीचा. एवढं करून डायलॉग काय बोलणार? आता माझ्या ताकद नाही. हा, मग काय तुम्हाला कळतं का? तुम्ही इकडं तिकडं बोंबलत जाता तिला आता सिरियल पण बनवायची. मला आयडिया सांग ना सिरियलची. तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? अरे आम्ही कोणाला सांगणार आमचं कोण ऐकणार. तसं नाही तुमचं ऐकलं पाहिजे कारण फायनान्सर तुम्ही आमचे. असं हा. मी प्रोड्युसर हा. मी पैसे हा, टाकणार. मग या प्रोड्युसरला हा. स्टोरी सांग ना गाड्या. स्टोरी तुला सांगायची हा. कोकणच्या पार्श्वभूमीवर स्टोरी आहे. असं? कोकणच्या घनदाट जंगलामध्ये घडणारी गोष्ट आहे. हा. त्यामुळे कोकणात सेना गेली तिकडे कोकणात. कोकणात सेन कुठे गेली. नाही नाही अख्खी सेना पाठवली कोकणात. कारण राणी म्हणते मालवणी लेखक पाहिजे. हे क्षेत्र पण तुम्ही सोडलं नाही का. सोडा ना हे क्षेत्र सोडा ना. मग मी कुठं- मालवणी कशाला पाहिजे. मालवणी कशाला पाहिजे म्हणजे स्टोरीज तशी आहे ना त्याला मालवणी यायला पाहिजे म्हणून लेखक तिकडे गेले तुम्ही शोधायला. हा. हिरोचा काय विचार केला. हिरो हा. हिरो म्हणजे राणी म्हणते मालवणीच हिरो पाहिजे. गटरानी मारेन तुला. काय झालं? अजिबात मालवणी हिरो नाही. का? हिरो मी होणार. असं फायनान्सर मी हिरो मी. तुम्हाला अनुभव कुठे? हा लय अनुभव आहे मला. असं? चौथी मध्ये असताना मी एका बालनाट्यात काम केलं हा, 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 हा. होतं पिपळाच्या झाडाचं. जबरदस्त हं? माझी भूमिका आहे ना. पडली ए, मग असू दे पिपळाचं झाड मग अनुभव आहे तुम्हाला. मग? तुम्ही हिरो हा, हा. पण जबरदस्त 2 डायलॉग आहे तुम्हाला झेपल का? हा, म्हणजे बघा हिरो असा छाताडावर हात मारून पुढे येतो स्टाईल मध्ये. या बघू. Reversal, हा, reversal. चला चला लगेच हा. येतो, चला ए, गप्पे. कुठेही काय वाजवतो हिरो काय बेवडाय का? त्याला गप तू लहान मुलासारखं तिकडे मार्कवर उभं राहायचं. तुम्ही एवढ्या हल्लात म्हणल्यावर कॅमेरामन घेरी येऊनच पडल. असं नाही करता असं उभं राहायचं. चला डायलॉग 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 2च डायलॉग आहे. पहिला दुसरं हिरो मरतो. 2 डायलॉग नंतर हिरो मरतो. काय झालं काय? अरे फायनान्सर मी मला फक्त 2 डायलॉग. हा म्हणजे तुमचा वाढवला पाहिजे ना. हा. तुम्हाला मी एक काम करतो हा. तुम्हाला बेड रीडनचा रोल देतो. बेड रीडन तुम्हाला वाचनाची आवड आहे का नाही? हा. त्याला काय म्हणतात? रीडिंग. आणि तुम्ही बसतात त्याला काय म्हणतात? बेड. झालं ना बेड रीडन. पुस्तक वाचत बसायचं. या बेड रीडर राजाच्या हातात काय राहणार मग नुसती घंटा. एक घंटा वाजवायची. लगेच सेवक येईल. मग म्हणायचं 1 वाटी ज्यूस लाव. मला आरड द्यायला आवडते ना. 1 वाटी ज्यूस लाव. आणि इथं सीन कट करायचा. काय कंजूस माणूस आहे. काय झालं ज्यूस तर पिऊ दे ना. अहो, तसं नाही इथं ब्रेक घ्यायचा ना. ब्रेक घ्यायचा. सगळं पब्लिक उत्सुक असतं ना. काय असतं. उत्सुक असतं सगळं पब्लिक. काय उत्सुक म्हणजे पुढं काय झालं राजानं ज्यूस प्यायला का राजा नाही प्यायला. पब्लिक उत्सुक. सिरियल हिट. नाही पण आपण ऊसाचा नाही आपण तर मोसंबीचा हे ज्यूस. मरू दे. सिरियल हिट झाली का मी राणीला घेऊन गोव्याला जाणार. कशाला.
कशाला म्हणजे काही विचारता तुम्ही आता ते ऑडिशन घ्यायला नको का तिथं तुमचं कसं आहे तुम्हाला म्हणजे पिपळाचा रोल केलेला आहे तुम्ही राणीचं ऑडिशन घ्यावं लागल फार गैरती आहे ती. मग आता दरबारात तिला जर अशा 15 मिठ्या मारल्या तुम्हाला चालेल का ए, छाटून टाकेन काय मान हा, म्हणून मी तिला असं गोव्याला घेऊन जातो मग मी राणी आणि बोट काय मी राणी आणि बोट तुम्ही लई उंगल्या करता उगले नाही हो पाण्यात अशी बोट त्याच्यात मी आणि राणी आणि मग तिकडे करतो मी काय ते ऑडिशन आहे ना लूज ठेवा बरं, लूज ठेवा. जास्त राणी त्रास झाले नाही पाहिजे नाही नाही प्रधान मी काय म्हणतो तुला? म्हणजे तुझी स्टोरी तर मला आवडली असं? माझ्या डोक्यातली स्टोरी सांगू का सांग तुला? ना, सांग ना. असाच एक राजा हा. बेडरीडन राजा ते बरं आहे. हा, असाच एक चतुर हा, हा. प्रधान आणि तशी चंचल राणी बरं, बरं. प्रधानाचं आणि राणीचं लफडं असतं तुम्हाला कळलं नाही 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 कुठे काय आहे? काय ते आपलं? आणि हा जो राजा आहे ना हा हा, राजा हा. या राजाला ते लफडं कळतं असं? आणि जेव्हा काय तो प्रधान त्या राणीला घेऊन जातो बोटीवर हा. तेव्हा तिथं राजा जातो हा. आणि त्या मिठीमध्ये घेतलेल्या प्रधानाला पाहतो आणि तलवार उपसून त्याच्या पोटामध्ये तलवार खूप आणि त्या प्रधानाचा कोथळा बाहेर येतो वाचाक पण सिरियल मध्ये ना सिरियल मध्ये ऑलिज वेल आलीज वेल इथं 30 एपिसोड संपते असं पण हे काय कसली सिरियल आहे म्हणजे ही तो क्राइम स्टोरी है क्राइम स्टोरी है अच्छा, हाँ, ये देखो यही है वो खूंखार प्रधान जी इसको हमने बोट पकड़ने को दिया तो इसने हाथ पकड़ा यही है वो खूंखार प्रधान जी चैन से सोना है तो जाग जाओ आलं लक्षात आलं, आलं. प्रधान्या म्हणजे इथं सिरियल संपली इथं सिरियल नाही संपली मग? इकडून पुढे 470 एपिसोड जे ती कोर्ट केस चालणार आहे असं? हा, ती कोर्ट केस चालणार आहे ती तुझ्यावर चालणार अहो, आहे महाराज काय बोलताय तुझं आणि राणीचं काय लफड चाललंय मला माहिती नाही काय हा? याकन्या बुचक्या आता तुझी ट्रान्सफर डायरेक्ट चंद्रपूरला बस 48 डिग्री टेम्परेचर मध्ये हा? तलाठी म्हणून 7 बाऱ्यावर सह्या करीत ओ महाराज वा बाबा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजा आणि प्रधानाच्या या जोडीसाठी. बघूयात की परीक्षकांना तुमचा हा ऍक्ट कसा वाटला. स्वप्नील सर, मला असं वाटलं होतं की ऍक्ट वर्क होणार नाही कारण हा कॉन्सेप्ट आणि हे स्क्रिप्ट आणि हे पंचेस डन टू डेथ आहेत. पण तुम्ही दोघांनी तुमच्या शेअर परफॉर्मन्स व्हॅल्यूनी हा ऍक्ट एंटरटेनिंग केलात आणि आनंद दिलात. थँक्यू व्हेरी मच. अश्विनीजी, खूप छान काहीतरी वेगळं आज वेगळ्या रूपामध्ये तुम्हाला बघायला मिळालं. प्रेझेंटेशन तुमचं खूप चांगलं होतं या स्क्रिप्टचं आणि एक चतुर प्रधान आणि त्याच्यापेक्षाही चतुर राजा म्हणजे एक शेर तर दुसरा सवा शेर असे झाले. त्याच्यामुळे खूप छान ते एंटरटेनिंग फॉर्मॅट वाटला. मला खूप आवडला हा परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. वा. आणि बघूयात की आता गुण किती मिळतात. स्वप्नील सर, किती गुण? 9.5 आणि अश्विनी मॅम 9.5 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आणि आता बघूयात की पुढची जोडी कोण आहे. लीना आणि ऋषिकेश. आपण शिक्षक असो वा नसो, दुसऱ्याची शिकवणी घ्यायचे शैक्षणिक किडे प्रत्येकामध्ये असतात. तर आपल्या मोलकरणीला उच्च मराठी भाषा शिकवतो एक मालक. बघूयात मात्र ती शिकणार आहे का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. वड सांभाळ तुर्याला ग आला, वड सांभाळ तुर्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. काय केलं तुम्ही Sorry. काय केलं तू चोरी काय चोरी सगळं बडबडवलं मला तुम्ही. नाही नाही काय झालं ते मी झटकायला आणि तुम्ही यायला एक भेट झाली ना म्हणून. कोणाची भेट झाली माझ्या पोछाची आणि तुमच्या तोंडाची असं मी पुसून देते. त्या घराचा मालक आहे मी काय फर्निचर वाटलो का हा? नाही याच पोछानं माझं तोंड पुसताय तुम्ही. नाही आणि मी 1000 वेळेला सांगितलेलं माझ्या घरामध्ये अशी सवंग गाणी गायची नाहीत म्हणून. सवंग नाही मरणारी मातून म्हटलं तुझ्या उसाला लागल कोल. गमसाठी किती वेळा सांगितलं भाषेची PhD घेतलेला माणूस आहे मी. माझ्या घरामध्ये अशी गाणी चालणार नाही. याद राखून ठेवा. 1000 वेळेला सांगितलं तुम्हाला. अहो काय माहितीये का माझा थोडा प्रॉब्लेम होतो की गाणी जर बोलली नाही ना तर माझ्यानी काम होत नाही पटापटा. गाणी गायल्याशिवाय तुमचं काम होत नाही. नाही. मग माझ्या घरामध्ये जी गाणी आहेत त्या गाण्यावरच काम करायचं. पहिलं साहेब तुमच्या घरी गाणी आहेत हो, आहे. कोणची काम करायचं हा. आहे. मी गातो पटकन घे फरसा पुसा. गाणी कोणची आहेत ते तर सांगा ना आधी. ऐक ना आता. बर
अंतरीचा गूढ गर्भी एकदा जे वाटले, एकदा जे वाटले ते प्रेम आता आटले, सखी प्रेम आता आटले. वाजवलंच की नाही टाळ्या? कसं वाटलं? सुंदर. ह्याला म्हणतात अभिजात. अभिजात गाणं असं असतं. काय केलंस तू हे? मी बार भरला. का? होय काय राहायला आले का मी इथे तुमच्याकडे? म्हणजे या अशा गाण्यावर फरशी पुसायला लागल्या ना तर मग दिवसभरात एवढंच पुसून होईल. राहावं लागेल मला इथं. गाणं कसं पाहिजे? जोरकस झालं पाहिजे. म्हणजे? असं जोरकस म्हणजे कसं? बघा मी सांगते तुम्हाला. हा पोछा आहे ना, पोछा, हा. तो पोछा पहिल्यांदा बादलीत बुचकाळायचा असा, असा जिमनीवर टाकायचा आणि मग गाणं सुरू करायचं. हा. या चहाची बी गाडी गेली, नवाची बी गेली, आता बाराची गाडी निघाली. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना, आता वाजले की बारा. सांगा कसं गाणं बोलली? पहिली गोष्ट म्हणजे गाणं बोलत नाही. हा, गाणं बोलायचं नसतं, गाणं म्हणायचं असतं. आपण जो संवाद साधतो आहे ना त्याला बोलणे असं म्हणतात. गाणं म्हणायचं असतं. कळतंय तुला? आता बोलली काय म्हणली काय तुम्ही ऐकलं ना. आणि मला सांगा तुमच्या सगळ्या स्टाईली एकदम शार्प झाल्या की नाही? तुला येत नाही तर इंग्रजी शब्द का वापरते तू? काय झालं? टाईल आहेत का या? मग काय आहे? टाईल म्हणजे ऐट आणि ही जी आहे ती टाईल आहे. टाईल. आता टाईल काय नाही स्टाईल काय? स्टाईल म्हणल्याने ह्याचा काही कोबा होणार आहे का? आणि ती जी काय ना ती ती बाटली नाही आहे, बालटी नाही आहे, बादली म्हणतात त्याला. बादली. कळतंय बादली तुला? म्हणतात, बादली. हा. ओके. कामाला लागू का? जा 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 तुम्ही. काय वाजतंय हे? काय वाजतंय हे? माझ्या घरात काय वाजतंय? माझा फोन फोन नाही, बंद करा तिथं. चेचून काढीन मी तो. हा असला फोन माझ्या घरात वापरत दिसतो. माझी फ्रेंड आहे सुरेखा. सुरेखा. Hello. काय बोलते? हा कोण? तू डायरेक्ट वार्ता केली आईच्या गावात? आईला बॉक्सा पाडला? नाही तो नाही, सलमान आहे. सलमान. सलमान. हा, मी बोलते ना. ए सलमान नाही, सलमान. बसा जरा गप बसा. नाही ते 203 वाला टेपर किरकिर करतय. काय म्हणतेस तू? काय म्हणतेस तू? 203 वाला टेपर म्हणजे तुम्ही किरकिर करताय असं सांग. माझ्याच घरात माझ्या समोर माझा अपमान करते. नाही ती मला कोणाशी बोलतो तेवढं सांगितलं. हे बघ, हॅलो हा ऐक ते ना सलमान आहे ना, तो बघू नको. नाही ती फिल्म एकदम डबरा आहे. डबरा सोडून दे. हा चल. फोन ठेवादी. फोन ठेवादी साहेब ओरडतोय. पहिली गोष्ट म्हणजे फिल्म असा शब्द नाही. मंदाकिनी फिल्म नाही, फिल्म. काय म्हणायचं? फिल्म. आणि नक्की तू सिनेमाबद्दल बोलीस, चांगला होता का वाईट होता मला कळलंच नाही एकदम डबरा पिक्चर आहे. म्हणजे काय? डबरा म्हणजे काय? आता एकदम फालतू फडतूच टाकाव, एकदम पकाव पिक्चर आहे. अगं पण वाईट सिनेमाची सुद्धा चांगल्या शब्दात काही समीक्षा होऊ शकते की नाही? कशी म्हणजे आता समजा सिनेमा अतिशय वाईट असेल तर मी कसं म्हणेन कसं म्हणाल? की अपुऱ्या दिग्दर्शकीय कौशल्यामुळे सिनेमाच्या विषयाचा गंभीर परिणाम प्रेक्षकांच्या मनावर ठसत नाही आणि त्याचा काही प्रमाण. आणि अशा रीतीनं या चित्रचौकटीला असा काही बंध नसल्या कारणानं सिनेमाचा परिणाम आणि त्याच्यामुळे अभिरुचीला बाधा निर्माण होते. कसं वाटतं? अशी असते समीक्षा. कळलं का? एका डबऱ्यासाठी एवढं समजा बोलायचं असं नसतंय ते. एवढं बोलत राहिलं तर राग कुठे निघतो? पिक्चर एकदम फालतू होता ना, असं ठोकल्यासारखं बोल. तिच्या आईला डबरा फिल्म होती. चांगल्या सिनेमासाठी काय असतात शब्द आपल्याकडे? तुमच्याकडे काय असतात? हेच मी असं सांगेन की अचाट दिग्दर्शकीय कौशल्यामुळे सिनेमाचं गांभीर्य हे प्रेक्षकांच्या मनावर ठसतं, त्याचा परिणाम होतो आणि चित्र चौकटीला असा एक अनुबंध मिळाल्यामुळे त्या सिनेमाचा असा परिपोष आपल्याला मिळतो, परमोत्कर्ष होतो अभिरुची. एवढं सगळं बोलत राहिलं ना तर घरातली कामं करायला काय तुमचा बा काय बोलले ना? एवढं नसतं बोलायचं साहेब. मी सांगते, पिक्चर एकदम फालतू असेल तर बोलायचं डबरा आहे आणि एकदम वलटाच असेल ना तर बोलायचं की जबरा आहे. नाही मुळात काय व्यंजनांचा प्रॉब्लेम आहे, ती साफ करायला पाहिजेत. हा मला द्यायची ना, भांडण बरोबर करून टाकली असती. आता साबण संपला. मी काय तुला सांगतोय, साफ करायचं कळलंय का तुला? ते तुमची काय ती व्यंजन? माझी नाही, माझी साफच आहे. तुझी साफ करायची माझी. आणि अशी साबण घासून व्यंजन साफ झाली असती ना तर मी असे 10-15 वड्या अशा जिभेवर घासल्या असतील. आता काय करू? पावडर मध्ये टाकू का? बोला ना. तुला कळलंय का मी काय सांगतोय ते? इकडे अधिक हे बघ, व्यंजन म्हणजे वर्णोच्चार. क ख ग घ ङ. हे मला येतं क क ग ग. क ख ग घ यापैकी घेऊ. हा अगागांग अंग का काक गाह का घ क का कहा आहा हंग खगांकांग कंकाग खग काक का. म्हण
एक रिपीट मारा ना साहेब, एक रिपीट मारा. रिपीट मारा. एक मारा, मी बोलतो. अच्छा परत म्हणू. अगागांगांग का काक गाह का घक काक हा आहा हांग. मला आलेलं आहे. आगा गा 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 आगा गा 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 गा. देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू. गा 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 गा. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. आमच्या मास्तराला मराठीचा इंचू चावला. इंचू नाहीये मुळात तो विंचू. आणि निदान आपली भाषा तिचा तरी उच्चार व्यवस्थित करशील. मराठी नाही ग, मराठी म्हणतात. ठी कळते तुला. बरं हे तुला झेपणार नाही, तुला दुसरं व्यंजन देऊ. सोपं सांग. एकदम सोपं. त जमेल. त येईल मला, त येईल. त येईल. त येईल. ऐक व्यवस्थित ऐक. हं. तातम तंतु तततम ततता तंतम ततौ तु ततततम ते तततो तातो तो तंते तततत ते तिते तूत. तू तिथं मी. काय आहे हे, काय आहे हे. मी शॉर्टकट मारला. शॉर्टकट. भाषेमध्ये शॉर्टकट वापरतात. भाषेमध्ये शॉर्टकट नसतो ग. काय मुळात काय आपल्या वर्णमालेमध्ये ना अ ते ज्ञ शॉर्टकट मारल्यामुळे मधली सगळी वर्णमाला बोंबलत गेलेली आहे आणि शेवटी अ आणि ज्ञ एवढंच शिल्लक राहिलेलं आहे. हा. त्याच्यामुळे आज आपण अज्ञ झालेलो आहोत. हा. मुळात व्याकरणाच्या नावानं बोंब आहे तुझी. अगं तुला एवढी व्यंजनच येत नाहीत. भाषेचे अलंकार काय सांगणार मी तुला. ऐकलास का शब्द कधी. साहेब मी काय म्हणते, हा. हे एवढं सगळं बोलताय ना, ते काय खोपडीत शिरत नाही. मी इथून कल्टी मारते. काय मारतेस कल्टी मारते. आता. काय असतं हे. अहो म्हणजे मी इथून ना जाते खाली, फुकट टाइम बर्बाद करता तुम्ही माझा. माझ्यामुळे तुझा टाइम बरबाद झालाय का. म्हणजे मी जाते ना, म्हणजे आपलं काम माझं बरं आणि तुम्ही तुमचे बरे. कुठली मूळची कुठली आहेस तू. मी मूळची पुण्याची. मला सांगितलंच कोणाला सांगू नकोस. पुण्यात एकाही माणसाला सहन होणार नाही तुझं बोलणं. हा काय झालं साहेब. साहेब माझे साहेब 2 दिवस झाले रजा मागतो आहे, देत नाहीयेत मला ते. 2-4 शिव्या हासडा. काही गरज नसते. सभ्य भाषेत सांगितलं ठणकावून की ऐकतात लोक. हा बर. हॅलो नमस्कार साहेब. नमस्कार. काय नमस्कार. मी हा? मी मी रजेचा अर्ज दिला होता तुम्हाला. रजेचा अर्ज दिलेला आहे. लाज वाटत नाही तुम्हाला 2-2 दिवसाची रजा घ्यायला. अहो साहेब असं काय करताय. मी रजेचा अर्ज दिला होता आणि तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागतात याचा मी अत्यंत निषेध करतो आहे. निषेध गेला तेल लावत उद्यापासून कामावर यायचं. काय झालं. कामावर या म्हणाले मला ते. मग बोलणारच ना साहेब. तुम्ही जो काय बोलता मी त्याचा निषेध. असं असतंय काय. सुट्टी कशी मागायची असते. तुम्ही एक काम करा, तुम्ही साहेबाला फोन लावा. मी काय बोलली ना की तुम्ही पाठी पाठी बोला. मग रजा देतील ते मला. अरे नाही दिली ना आता आयुष्यभर आहे ना तुमची आहे ना लादी फरशी समधी पैसे न घेता पुसून देईन. लावा. हो. लावा. लागला की खून करा. हॅलो. लागला. हॅलो. हा. त्याला बोला अरे ए भाड्या. हॅलो. बोला ना. सर भाड्या. काय पदवी देता का. शिवी घालताना बोला अरे ए भाड्या. ए ए भाड्या. अरे सुटकाळीच्या. सुकाळीचा. तुझ्या आईचं बेणं तुझ्या. तुझ्या आईचं. तुझ्या आईचं बेणं तुझ्या. मला रजा देत नाही काय. मला रजा देत नाही काय. जा हाणतो लात तुझ्या नोकरीवर. हाणतो लाथ तुझ्या नोकरीवर. नाही पाहिजे तुझी नोकरी. नाही पाहिजे तुझी तू नोकरी. गेला खड्ड्यात. गेला खड्ड्यात. तुझी नोकरी गेली तुझी खड्ड्यात. नोकरी गेली खड्ड्यात. काय म्हणाल तुम्ही. डबऱ्या आहे डबऱ्या. काय बोललो तू. काय बोलतोय. मला रजा देत नाही. तू फाट्यावर मारली तुझी नोकरी. ए तुझ्या फायलीची जी काय चाबी आहे ना ती माझ्याकडे कशी भेटेल तुला. मी नाही ऐका ऐका. नाही आला तरी चालेल. मी घरी पगार पाठवतो. काय झालं. मला म्हणाले घरी पगार पाठवतो म्हणून. बघितलं. हा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझ्या या भाषेनं आज कधी कामं झालेली नव्हती. आजकाल लोकांच्या संवादाची परिभाषा बदललेली आहे ती आपण शिकली पाहिजे. हा. बरोबर. या भाषेनं माझी कामं होतील पुढे मला लक्षात आलेलं आहे. आलं मी की तुझा नाही? अत्यंत आभारी आहे. आता एक मोकळं रिक्वेस्ट वाटलं मला, आहे. एक मोकळं रिक्वेस्ट आहे हा, माझी. काय? आता मी एवढं तुमचं रजेचं काम करून दिलं ना. हा. मग आता माझी कामं पटापट व्हावी म्हणून तुमच्या घरात त्या शिड्या आहेत त्या सगळ्या बदलून टाका ना. शिड्या. त्या सॉंगच्या शिड्या. कुठली पाहिजे तुला. सॉरी कुठली पाहिजे तुला. चढा ओढीन चढवित होते. चढा ओढीन चढवित होते. बाई मी पतंग उडवीत होते. बाई मी पतंग उडवीत होते. चालेल, काम करा.
श्रीकेशच्या मराठीतला ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना? वन टास परफॉर्मन्स होता. म्हणजे जे तुम्हाला मला सांगायचं होतं ना ते सगळं मला भेटलं. तुम्ही आपला एक वेगळा ऑडियन्स या मंचावर आणि या मंचाच्या निमित्ताने निर्माण केलंय आणि ही तुमच्या जोडीची अचीवमेंट असं मला वाटतं. पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. वा. अश्विनी मॅम. खूप छान, लवली एनर्जी, सुंदर ऍक्ट आणि खूप छान लिहिला होता ऋषिकेश. थँक्यू सो मच फॉर लवली ऍक्ट. थँक्यू. वा. बघूयात किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर 9.5 आणि अश्विनी मॅम 9.5. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत आणि आज एलिमिनेशन सुद्धा आहे. हे मला सगळ्यांना सांगायचं आहे. हे मला सगळ्यांना सांगायचं आहे. तेव्हा आता ती घडी जवळ आलेली आहे, पण एक जोडी बाकी आहे स्वप्नीलजींच्या फॅमिलीमधून. कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी यांची आवडती जोडी प्रियदर्शन जाधव आणि हेमंत डोमे. मुंबईकर, पुणेकर आणि विदर्भकरांना भेटायला इथं कोणीतरी येणार आहे. आता ते कोण आहे, त्यांच्या भेटीनंतर काय घडणार आहे हे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाहीये. तुम्ही पहा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिलीमधून प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ढोमे. है बंबई नगरिया तू देख बबुआ, है बंबई नगरिया तू देख बबुआ, सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ, सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ. स्टेशन आलं. बरं झालं ना मी त्याला आत घेतला ट्रेन मध्ये. हा, मिळाली तुला ट्रेन, नाही तर चुकली असती. मी उतरलो होतो, जरा स्लो होणार होतो तर आत घेतलंच मला. अरे मला वाटलं तुला यायचंय आतमध्ये. नालायक कुठला. कोण आहेस तू आणि भिकारी आणि अशा कपड्यांमध्ये? हे काय डोक्यावर काय कबूतर बसवली होती अंड्याला? ओळखलं नाहीस मला? कोण? अंधार होईल सगळीकडे, तू छत्री घेऊन बाहेर येशील, छत्री उघडण्याचा प्रयत्न करशील, पण ती स्वतःच उघडेल. बघ माझी आठवण येते का? छत्री रिपेअर करणारा. अरे मी येईन असं वाटत असताना मी येणारच नाही, पण जेव्हा मी येणार नाही असं वाटेल तेव्हा मी अचानक येईन. बघ माझी आठवण येते का? 8-15ची कर्जत फास. अरे मी पाऊस आहे, पाऊस. हो का? हो. मग मी द्राक्ष आहे, द्राक्ष. अरे मी खरोखरचा पाऊस आहे, हे बघ. ह्या तुझ्या धारा आहेत? हो. एक मिनिट. अरे पावसालाही भिजवलंस काय हे? ह्या आमच्या मुंबईकरांच्या घामाच्या धारा आहेत. हा हा हा, मान्य आहे, मान्य आहे. बरोबर आहे. पण आता काळजी करू नकोस, मी आलोय ना. आता घामाच्या धारा बंद, आता पाऊस सुरू. पहिला म्हणजे तू खरंच पाऊस आहेस? नाही, मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला चाललो होतो म्हणून सगळे घातलेले आहे. नाही तसं नाही रे. काय हे तुझं? हे काय झालंय? ह्या बाजूला खूप भरून आलंय रे. नाही, हे भरून नाही आलंय रे. ओझोन लेअर मिटवून टाकली ना तुम्ही. ओझोन लेअर नाहीच आहे तिकडे, त्यामुळे सगळे ढग असे काळे पडतायत. अरे असा होतो मी, असा झालोय आता. असा दिसताना एकदम कॉमेडी दिसतोस. कॉमेडी? पण 26 जुलैला येतोस तेव्हा भीतीदायक वाटतोस बाबा. त्या दिवशी जरा चुकलंच. हा, जरा जास्तच झाली मला त्या दिवशी. मी आपलं उठण्याचा प्रयत्न करतोय, पडतोय, उठण्याचा प्रयत्न करतोय, पडतोय. खूप पडलो. आई बाबा खूप रागवले मला. अरे तुझी गंमत चालू होती, पण आम्हाला किती वाईट दिवस बघावे लागले. हा. सगळीकडे पाणी तुंबलं, गटारं तुंबली आणि अचानक आमच्या असं लक्षात आलं की मुंबईत किती घाण आहे. आणि अचानक तुमच्या असंही लक्षात आलं की मुंबईत एक नदी आहे मिठी नावाची. हो रे हो. इतके दिवस आम्ही त्याला नाला समजत होतो. किती तो प्रलय रे. पण अरे कितीही प्रलय असला तरी मुंबईकर हटत नाही. काय त्याचं स्पिरिट. कसलं स्पिरिट? तुम्ही नुसतं त्याला बोडक्याचं स्पिरिट म्हणता. अरे आम्हाला पर्याय आहे का? काही आपलं बॉम्बस्फोट झाले, गोळीबार झाले की मुंबईकरांचं स्पिरिट. दिली बातमी छापून. इतकी सवय झाली आता की ह्या स्पिरिटची बाटलीच घेऊन फिरतो. अरे तू समजा आला नाहीस, आम्ही पाण्याविनाच मेलो तरी सुद्धा बातमी येईलच. मुंबईकर पाण्याविना मेले, त्यांचं स्पिरिट पहा. नाही अरे असं म्हणू नकोस. आता आलोय ना मी पडतो. नाही
तू इकडे पडू नकोस तू तिकडे उत्तरेकडे पड का? तिकडे सुद्धा शेतीला सगळे पाणी मिळू देत, रोजगार मिळू देत, लोकांना पैसे मिळू देत, म्हणजे तिकडचे लोक इकडे येणार नाहीत, इकडची गर्दी जरा कमी होईल. अरे पण ऐक माझं तिकडे पड, तिकडे अरे पड, पाऊस तो तिकडे पाऊस पड, आहे. तिकडे अरे पड. पाऊस तो पाऊस आहे. अरे मुंबई करा पाऊस तो पाऊस आहे रे. ह्या मुंबईकराचं मला काही कळतच नाही. जेव्हा पाऊस नसतो तेव्हा उन्हाळ्यात आपल्या आईला हा कधी येणार ह्याचं काय वाहणार करत बसतात आणि मी आलो की म्हणतात आला आई ग आला. आता काय करायचं, घ्या छत्र्या घ्या, रेनकोट घ्या, घ्या डबे बिबे घेऊन तसेच जा ट्रेनमध्ये. मला काही कळतच नाही या मुंबईकराचं. त्यापेक्षा असं करतो मी जरा खाली जातो, म्हणजे कुठे, पुण्याकडे. एक्सप्रेस वे. आला पावसाळा, वेग टाळा. अच्छा अच्छा, म्हणजे मी आलोय म्हणून यांनी वेग टाळायचा, ह्याला काय अर्थ आहे? सगळं खापर आमच्यावरच फुटतंय. अरे च्या, इथे पाटी कसली दिसते? बेल जास्त वाजू नये, जास्त वाजवल्यास 3 रुपये भाडं घेतलं जाईल. अरे बापरे, खाली कडी आहे, त्याचा टुक टुक असा आवाज करावा. ओके, टुक टुक. एक कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? टुक टुक. मी. चल बाहेर हो. अरे इथे बोहाळणींना सेल्समनचा प्रवेश आहे, बाहेर हो. मी पाऊस आहे पाऊस. हो हो. ये 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 देऊ काय कानाखाली? उद्या म्हणशील मी वीज आहे. नाही नाही, ती माझी बायको आहे. ती फार कडकडट करते हो हल्ली. हो मग गडगडाट कोण आहे? ते वडील आमचे. नुसताच गडगडाट, कृती म्हणून काही नाही. अजून कोण आहे तुमच्या अचाट फॅमिलीत? भाऊ आहे एक वादळ नावाचा, नुसती नासधूस करतो, वाया गेलाय हो, काय करणार. आणि मला 2 मुलं आहेत, पाणी नावाची. 2 मुलं पाणी नाव नाही नाही, एकाचं नाव पाणी, एकाचं नाव वॉटर, अशी 2 मुलं आहेत. पण हल्ली माझं त्यांच्याशी पटत नाही. अरे का? त्यांनी इंडोनेशियातले सुना केलेत. त्यात सुना मी कशा स्वीकारू? अशा सुना येणार तर कसं होणार? आणि एक सावत्र भाऊ आहे, हो का? अमेरिकेत असतो, हो टॉर्नेडो नावाचा. टॉर्नेडो. नाही, नाही. एक मिनिट हा नंबर घे. अच्छा, इथे पडायचंय का जाऊन? हो तिकडेच पडावं लागणार आहे तुला. अरे वा. येरवडा मेंटल हॉस्पिटलचा नंबर आहे, तिकडे जा. अहो काय असं काय म्हणताय? मी पाऊस आहे खरंच. काही काय बोलताय अहो तुम्ही? हे काय, हे बघा, मी पाऊस आहे पाऊस. पहिला म्हणजे खरा पाऊस हो हो. जूनच्या आधीच आलाय. हा, मग वेळेत आलोय. वा, 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 वा. नमस्कार नमस्कार. मी तुला पावसकर म्हणलं तर चालेल? म्हणा ना, काहीच हरकत नाही. पावसकर, तुम्हाला जर इथे पडायचं असेल तर आमच्या काही अटी आहेत. बरं. अट नंबर 1, हा. तुम्ही फक्त धरण भागातच पडायचं, डेक्कन आणि सदाशिव पेठेत पडायचं नाही. समजा त्यातूनही तुम्हाला पडायची पाऊस असेल, हाऊस असेल, तर सोसायटीची आधी परवानगी घ्यायची आणि सकाळी 8च्या आत आणि रात्री 11 नंतरच पडायचं. अहो पण ह्याला काय अर्थ आहे? अट नंबर 2, हा. बरं का पावसकर, जर रस्ते खराब झाले, नाही नाही. खड्डे पडले, लाईट गेली, तर त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल. माझ्यावर? पुणे महानगरपालिका ती जबाबदारी घेणार नाही आणि तशी ते कधीच घेत नाही. काय करता? हो हे बघा, अटी मान्य असतील तर पडा, नाहीतर चालू पडा. पुणेकर ऐका माझं. पुणेकर. अरे च्या, या पुणेकरांचं एक मला काही कळतच नाही. म्हणजे मुंबईतून इथे पुण्यात आलो तर यांच्या अटी भलत्याच. आता या अटी मान्यत करत बसायचं का कुठे दुसरीकडे जाऊन पडायचं? त्यापेक्षा मी अशा ठिकाणी जाऊन पडतो जिथे खरी गरज आहे. कुठे जावं बरं? विदर्भ. अरे कुणीच कसं नाही इथे. ए भाऊ, हा. काय करून राहिला बे? मी पाऊस आहे. काय फुजूल फुळका मारून राहिला बे? तू पाऊस? आम्हा विदर्भवाल्यांना काही येडे समजून राहिला का बे? अहो असं काय करता? मी पडलो तर तुमच्या परिसराचा विकास होईल. तू नुसतीच बडबड करी आणि आमच्या विदर्भाचा विकास गडगड करी. काय गडकरी? काय? म्हणजे तुम्ही नुसतीच आश्वासनं देऊन राहिला बे, आमचा विकास तर काही होऊन राहिला नाही बे. नाही मी खरंच इथे पाऊस पाडीन, चांगलं काम करीन इथे. असं म्हणतो? हा. मग आम्हाला आमचा स्वतंत्र ढग पाहिजे. स्वतंत्र ढग? तो कसा बरोबर विदर्भावर आणून ठेवणार? असं कसं? आमचे 4 मुख्यमंत्री झाले ना बे. हो. मग आम्हाला स्वतंत्र ढग पाहिजे. नाही पण मुख्यमंत्र्यांचा आणि ढगाचा काय संबंध? आहे ना बे भाऊ. कसं काय? बघा, मुख्यमंत्र्याले वरुण राजाचा फोन आला हा. की ते ढगात जाते, बरोबर. आणि तुला वरुण राजाचा फोन आला की तू ढगातून खाली येते. अरे बरोबर. मान्य. हे मात्र मान्य. पण कसं आहे, पाऊस तो पाऊस, पाणी ते पाणी, असं सगळीकडे विखरून म्हणजे कसं जमणार? नाही. मुंबईचा पाऊस वेगळा,
त्यांचं पाणी इंटरनॅशनल समुद्राचं. नाही. ते पुणेवाले त्यांचं पार पानिपत झालं. तरी बी त्यांचा धांगड गुत्ता चालू. तसं नाही चालायचं बे. आम्हाला आमचा स्वतंत्र ढग पाहिजे. विदर्भावर जो अन्याय झालेला आहे, आम्हाला ढग पाहे म्हणजे पाहे. पाहे कुठे गेले? असेच सगळे येतात, विदर्भात दौरा करतात, काय काय आश्वासने देतात, पण आमच्या विदर्भाच्या हातात काहीच लागत नाही बे. गेले सगळे. मुंबईकर गेले, पुणेकर गेले, विदर्भकर गेले. मग पाणी पडतंय वरून, आम्ही पाणी देतोय आणि त्याला अशा वेगळ्याच वाटा फुटतायत, पाणी वळवलं जातंय. हे राजकारण काही माझ्या लक्षात येत नाही. पण मी जर फुगलो, म्हणजे ते मला शक्य नाही, वेगळ्या शब्दात मी जर रुसलो तर मात्र फार प्रॉब्लेम होईल, खूप अडचण निर्माण होईल. मी पडायचं नाही ठरवलं, मी आत्मक्लेशकार ठरवला ना, तर डोळ्यातून सुद्धा एक थेंब येणार नाही. इतके कोरडे व्हाल ना, मग वाट लागेल सगळ्यांची. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? काय रे बाळा, काय हवंय तुला? तू कोण आहेस? अरे मी पाऊस आहे. पाऊस? हा, मी पाऊस आहे. पाऊस मामा, पाऊस मामा, पाऊस मामा. पाऊस मामा? नाही बरोबर, पावसाबरोबर सगळ्यांचं एक वेगळं नातं असतंच, हे मान्य आहे मला. मामा, मी रुसलोय तुझ्यावर. का, काय झालं? मी नाही बोलणार तुझ्याशी. नाही रे, पण झालं काय? 5-6 वर्षांनी आलायस आमच्याकडे तू. नाही रे, यायचं असतं रे, पण मध्येच अडवला जातो, काय करणार. यायचं असतं मला, पण ह्या वर्षी आलोय ना, आता या वर्षी जोरदार पडेन. हा, आधी इकडं नको पडू. मग? आधी तिकडं पड. का, तिथं काय आहे? ते वाळलेलं झाड दिसतंय ना, हा, दिसतंय. तिकडं पड, त्याला हिरवगार कर. पण त्या वाळलेल्या झाडावर तुझं इतकं का प्रेम बाबा? काय झालं, महाबाप ना शेतकरी होता. हा. कर्ज थकलेलं. हा. हा, अन्नधान्याचं उत्पन्न काय नाही. हा. त्यात आमची म्हैस मेली. हा. मग काय झालं, महाबाप लईच कटाळला हा. आणि त्या झाडाला त्याने टांगून घेतलं. काय नाही, पेपरात बातमी आली, शेतकऱ्याची आत्महत्या. पेपरात त्याचा फोटो बी आला. आमच्या वर्गातल्या श्रीमंताच्या पोरांनी त्याच बातमीची होडी केली आणि पाण्यात सोडली. त्या निमित्ताने का असेना, माझ्या बापाला पाणी तर मिळाले. आता माझी आई म्हणती की तू बी शेतकरी व्हायचं, शेती सांभाळायची. पण परत दुष्काळ पडला तर माया बी वेळेला लटकून घ्यायची. तेव्हा त्या झाडाला आधी हिरवगार कर रे. झाड नाही, असं वेड्यासारखं बोलायचं नाही. करेन त्या झाडाला मी हिरवगार, पण तू मोठं व्हायचं, शिकायचं, शेती करायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळा, अन्न खाताना शेतकऱ्याची आणि पाणी वापरताना पावसाची आठवण ठेवायची, म्हणजे कसं सगळीकडे हिरवगार होईल. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, स्वप्नील सर. हसते हसते आग भर आई. वा, फार सुंदर. हेमंत, प्रियदर्शन, एक अत्यंत आगळा वेगळा विषय, त्याची अत्यंत आगळी वेगळी मांडणी, मेकअप, कॉस्ट्युम आणि त्याचा इतका हृदयस्पर्शी शेवट. क्या बात आहे. मला ना या पर्वातले परफॉर्मन्सेस बघून आणि विषय बघून आणि आशय बघून कुठेतरी अशी खात्री वाटायला लागली आहे की बदल घडणार. कारण जसं ह्या लोकांनी लोकांचे प्रॉब्लेम चव्हाट्यावर आणले ना, तसं आपण आता ह्या लोकांना चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली. आपण सामान्य माणसाचे प्रॉब्लेम्स इकडे सांगायला सुरुवात केली आहे, त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. हे आज मला कळतायत, उद्या तुला कळतायत, परवा तिला कळतील, तेरवा त्याला कळतील. प्रत्येकाला आपापले आहेतच. पण जेव्हा मला कळेल ना की मी समदुःखी आहे, जेव्हा मला कळेल की तुझा प्रॉब्लेम आणि माझा प्रॉब्लेम वेगळा नाही, तेव्हा तू आणि मी एकत्र येऊ. आणि जेव्हा मला कळेल की तुझा आणि माझा प्रॉब्लेम आहे ना, तोच त्याचाही प्रॉब्लेम आहे, मग मी त्यालाही माझ्या बरोबर घेईन. आणि अशी जेव्हा ही ताकद एकत्र येईल ना, तेव्हा मला असं वाटतं की बदल नक्की घडेल. आणि जेव्हा हा बदल घडेल तेव्हा मी अत्यंत अभिमानाने सांगीन की या बदलामध्ये फूबाई फूचा पण खारीचा वाटा आहे. फार सुंदर ऍक्ट केलात तुम्ही, फार सुंदर परफॉर्मन्स. या आगळ्या वेगळ्या विषयासाठी, तुमच्या दोघांसाठी आणि आपल्या संपूर्ण क्रिएटिव्ह टीमसाठी झकास. अश्विनी मॅम. मला ना ते खूप कॉन्सेप्ट खूप क्यूट वाटलं की अरे हा पाऊस बनून आलाय. ती खूप सुंदर. ह्याची आयडिया होती.
खूप छान. मला ते खूप आवडलं की तू पाऊस बनून आलाय आणि ते ओझोनचं तुम्ही सांगितलं की का ब्लॅक आहे आणि का व्हाईट आहे त्याचंही तुम्ही जस्टिफिकेशन दिलं. आणि मला तो शेवटचा पोर्शन मला खास आवडला कारण त्याच्यामध्ये काही न करता तो स्ट्रेट फेस स्माइलिंग फेस ठेवून तू इतकं दुःखद जे बोललास ना ते लागलं. दॅट इज कॉल्ड व्हॉट आय कॉल अ परफॉर्मन्स. सो आय रिअली मला हा परफॉर्मन्स वाईज स्क्रिप्ट वाईज आणि परफॉर्मन्स वाईज हा सुपर्ब ऍक्ट होता. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. थँक्यू. वा क्या बात है. आणि बघूयात की मार्कांचा पाऊस किती पडतोय. स्वप्नील सर. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. दहा आणि अश्विनी मॅम. अश्विनी मॅमना लाडूही द्यायचे आहेत झकासही द्यायचे आहे पण मी सुरुवात करणार आहे ब्लास्टनी. वा येरे येरे पावसा रुसलास का माझ्याशी गट्टी केलीस का झकास. आणि 10-20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स विश. ओहो. आणि आता पाहूयात की आजच्या भागातलं गेस्ट आधार कार्ड कोण आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. राजन भिसे आणि सविता प्रभुणे. ओहो. टीव्हीला जरी आपण इडियट बॉक्स म्हणत असलो तर या इडियट बॉक्सचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता इथे येते एक बाई. बघूयात तिच्या डोक्यावरती या इडियट बॉक्सचा किती परिणाम झालाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या गेस्ट आधार कार्ड जोडीचं राजन भिसे आणि सविता प्रभुणे. कल्पना कल्पना. मेरा चैन मैंने मेरे बाद हो गई कल्पना अगं काय झालं ग रडायला एकदम. अहो त्या परमेश्वराचं असं मी काय वाईट केलं की त्यांनी मला हा दिवस दाखवला. अगं पण रडायला काय झालं. अहो तुम्ही सांगा मला. मी रोज सकाळी उठून पूजा अर्चा करते की नाही देवाची स्तोत्र म्हणते की नाही आणि तुळशी वृंदावनासमोर दिवा ठेवतो की नाही तरी सुद्धा देवाने माझ्यावर काय सूड उगवला. अगं पण काय झालंय मला सांगशील का. सोन्यासारखा आपला बंड्या मला वाटत होतं मेल्याने काहीतरी घोळ घातलाय. तरी मी सांगत होतो त्याला सायकल आणून देऊ नको. घरा कॉलनीमध्ये सायकल फिरवत असतो त्याला लाडावून ठेवलं. अशा दोन शांत व्हा आपल्या बंड्याला काही नाही झालेलं. नाही का. बरं. सोन्यासारखा आपला टीव्ही बिघडला. टीव्ही बिघडला. अहो लावला ना की पडद्यावर नुसत्या मुंग्या दिसतात. हो वा वा. म्हणजे जगामध्ये देव आहे. या मंगळवारी सिद्धिविनायकाला जाणार मी अनवाणी. सकाळी लवकर उठव जरा. अहो तुमचं काय चाललंय काय. तुम्ही काय बोलताय काय. जरा भानावर या. मी आता दात कसे घासू. कल्पना अगं तू टीव्हीला दात घासते. अगं चरे पडतील ना त्या काचेवरती. तर ती केबल चावून दातांवरून वापर. अगं बरोबर मुंग्या येणार त्या टीव्हीला. तू जर ती केबल अशी चावायला लागलीस तर त्या टीव्हीला मुंग्या आणि ती दात घासते. अहो गुड मॉर्निंग महाराष्ट्र सुरू झालं ना की दात घासायचे असं ठरवलंय मी. अरे देवा. हा म्हणजे असं काही आहे का. काय? हो गुड मॉर्निंग महाराष्ट्र सुरू व्हायच्या आधी मला एवढी कामं असतात. तुमचा डबा भरायचा मुलांचा डबा भरायचा सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी करायची आणि हे सगळं करेपर्यंत ना गुड मॉर्निंग महाराष्ट्राचं टायटल सॉन्ग सुरू झालं की मी पेस्ट घेते ब्रशला लावते आणि मग सुरू करते. आणि मग मी पहिल्या ब्रेकला ना चहाचं आधण ठेवते. दुसऱ्या ब्रेकला ना त्याच्यात दूध टाकते आणि मग शेवटी गुड मॉर्निंग महाराष्ट्र चहा तयार. असं आहे
सगळं. मग आता हा रोज जो गरमागरम तुम्हाला चहा मिळतो तो कशामुळे? तुझ्यामुळे. नाही, टीव्हीमुळे. टीव्हीमुळे. हा. आता मला सांग की ह्या सगळ्या प्रकारात मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? आपला टीव्ही दुरुस्त करा आत्ताच्या आत्ता. मी? अगं कल्पना, काय वेडी आहेस का तू? का? बँकेत काम करणाऱ्या एका माणसाला टीव्ही दुरुस्त करायला सांगतेस तू? म्हणजे तुमच्या डेली सोप मध्ये ज्या कल्पनेवरती आणि ज्या हिरोईनला घेऊन तो डेली सोप सुरू होतो तो त्याच हिरोईनला आणि त्याच कल्पनेवरती संपण्यासारखं विचित्र नाही का हे? ते काही मला माहितीये. मला माझा टीव्ही सुरू करून द्या आत्ताच्या आत्ता. तू कटकट नको करू. मी सांगतो मेकॅनिकला, येईल उद्या संध्याकाळपर्यंत. आज टीव्ही बंद. हो बंद. डोळे पाहिलेस? अहो पण मग आज कशी गंमत येणार? गंमत म्हणजे गंमत आपली. हा आयडिया नाही. म्हणजे काय आहे माहितीये का की मला ना नेहमी असं वाटायचं की आपण जी टीव्हीवर गंमत पाहतो ना ती आपल्या घरात घडावी. म्हणजे काय आहे की त्या हिरोईन सारखं ना मला वागता यायला हवं. आज की नाही आपण टीव्ही सिरियल मधल्या हिरो हिरोईन सारखं वागायचं. आणि टीव्हीवरची जी गंमत आहे ना म्हणजे त्या गमतीशीर घटना आपण आपल्या घरात घडवायच्या. टीव्हीवरची गंमत. हा. अच्छा, म्हणजे आपल्या गरोदर सुनेला जिन्यावरून ढकलून देणे किंवा गाजर हलव्यामध्ये साखरेऐवजी मीठ टाकणे किंवा लग्नासाठी आणलेली नवी कोरी साडी मधून कात्रीने अशी करकरा कापणे. या सगळ्या घटनेपैकी नेमकी कुठली घटना तुला गंमत वाटते? तर ठरलं आता की नाही तुम्ही प्रशांत दामले. मी प्रशांत दामले? मला सांगा इतका का मी जड दिसतो? हो तुम्ही प्रशांत दामले. चला तुम्ही पदार्थ करायला घ्या, मी जेवायला बसते. म्हणजे खवय्ये सुरू झालं ना की जेवायचं असं ठरवलंच आहे. नाही मग माझ्याही ठरलंय. हे प्रशांत दामले बिंबले मला काय होणार नाही. हे माझ्या त्याने नाही होणार. हे प्रशांत दामले बिंबले. ठीक आहे मग तुम्ही की नाही आमचे आदेश भाऊजी. कोणतो? आदेश भाऊजी होम मिनिस्टर. अच्छा अच्छा, म्हणजे काही पॉलिटिकल आहे का कार्यक्रम? नाही हो, ते की नाही खेळ खेळतात. म्हणजे तेच ते. तुम्ही एक काम करा, तुम्ही पण त्यांच्यासारखे खेळ खेळा. म्हणजे असं समजा की ही बादली आणि हा बॉल हा हातात पकडायचा आणि त्या बादलीत टाकायचा. म्हणजे की नाही बादलीतला बॉल घ्यायचा, परत इथे घ्यायचं आणि परत बादलीत टाकायचा. हा बादली बॉल खेळा तुम्ही. आपल्याला पैठणी जिंकायची की नाही? हवी की नाही तुम्हाला पैठणी? मला हे त्या मनाने सोपं आहे आणि मी करून बघतो. करा. हा हा बघा. 1 2 हा. काय नेम आहे का तुमचा? चला टाका परत. जरा थांब. आता बघ. अगं बघ ना, बालदीत पडला ना बॉल. माझ्या डोळ्यासमोर घालून दाखवा. मी बघितलं की कसा नेम सुचतो तुमचा. चला परत. अजून कशी आली नाही बस? इकडे बघ माझ्याकडे. हे बघ आता बघ. हे काय करताय? अगं तुला खून करतोय मी. आता बरोबर पडेल बॉल. बेटी तुमच्यावर कोण लावणार पैसे? आता बघ. अजून कशी आली? हा. अगं इकडे बघ ना, कोणासाठी करतोय मी हे सगळं? बालदीत बॉल. ते सगळं जाऊ दे हो. अहो आदेश भाऊजी हे खेळ खेळायला लागले ना की मी स्कूल बसची वाट पाहते आणि पैठणीपर्यंत पोहोचेपर्यंत ना मी मुलांसाठी नाश्ता करून ठेवते. म्हणजे काय होतं, मुलं शाळेत नाही येतात आणि नाश्ता करून मग ते ट्युशनला जातात.
कमाल आहे. म्हणजे माझ्या लेकरांना वेळेवरती ट्युशनला जाता यावं म्हणून जी टीव्हीनी हा होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू केला हे मला माहित नव्हतं आतापर्यंत. नाही त्यांनी तो बायकांच्या करमणुकीसाठीच केलाय, पण त्यांच्या कार्यक्रमावर ना मी माझं टाइम टेबल बनवलंय. अच्छा 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 असं झालंय का? हो. किती वाजले? आता 7 वाजत आलेत, मुलं यायची वेळ झाली. आता पुढे काय करायचं ठरवलंय? 7 वाजले. मग आता तुम्ही सत्यजित आणि मी मंजिरी. माझे डोहाळे पुरमा, माझे डोहाळे. परत? अगं काय चाललंय तुझं? काय वय काय आपलं? आता परत डोहाळे ह्याचे अहो त्या सिरियल मधले डोहाळे, तिकडे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे ना सध्या. अच्छा अच्छा. आणि हे सत्यजित मंजिरी कोण आहेत? अहो त्यांचं काही लफडं वगैरे नाहीये, नवरा बायकोच ते. म्हणजे काय आहे माहितीये का, सत्यजित आणि मंजिरी हे नवरा बायको आहेत. हा. त्या मंजिरीला असं वाटतं की सत्यजित आपल्यावर प्रेम करतो. सत्यजितला असं वाटतच नाही की ती मंजिरी आपल्यावर प्रेम करते. हा. पण त्या प्रियाला असं वाटतं की तो सत्यजित आपल्यावरच प्रेम करतो. हा. त्यामुळे प्रेक्षकांना असं वाटतं की हे दोघं एकमेकांवर प्रेम करतात की नाही, करतात की नाही, करतात की नाही, करतात की नाही. आणि हे सगळं वाटण्यात ना माझं की नाही मस्त वाटण होऊन जातं. म्हणजे बघ, सत्यजितला वाटतं मंजिरी एवढा नसतो काही विचार करायचा. अहो पहिल्या ब्रेक मध्ये ना कांदा फोडणीला टाकायचा, दुसऱ्या ब्रेक मध्ये ना असा म्हणजे खोबरं खमंग भाजून घ्यायचं, आणि मग तिसऱ्या ब्रेक मध्ये ना मी मिक्सर लावते, आणि मग पुढच्या सिरियलचं टायटल सुरू होईपर्यंत वाटण तयार. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग पुढे पुढे काय, पुढे उंच माझा झोका. ते सुरू झालं की मी आधी मुलांची दप्तरं भरते. का? हो, कारण शिक्षणावर काय सिरियल ही शिक्षणाचं महत्व पटवून देते. ती सिरियल सुरू झाली ना की मला पुस्तक आणि दप्तरच आठवतात. बर बर. शिक्षणावर आधारित सिरियल आहे. ओके. आणि मग फू बाई फू बघायला लागलं की मग काय आठवतं? भाजी. त्यांचे जोक्स ऐकता ऐकता जोरात हसता हसता अशा माझ्या गोवारीच्या शेंगा निवडून होतात ना. पण बरं सांग कल्पना, एवढा टीव्ही बघतेस तू, तुझ्या डोक्याचा भुगा नाही होत? छे छे, हा टीव्ही माझं व्यसन नाही. टीव्ही माझं सर्वस्व आहे. माझी आई आहे, माझी सासू आहे, माझी मैत्रीण आहे, माझं प्रबोधन आहे, माझं वेळापत्रक आहे, माझं सबकुछ टीव्ही आहे. म्हणजे टीव्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे टीव्ही आहे, कळलं? आणि तोच बिघडलाय. हो बरोबर आहे. दिवसातले 12-15 तास घराबाहेर राहणारे आम्हा पुरुषांना त्या वेळामध्ये बायको काय करते हे विचारायलाही वेळ नाही हो. हे असंच होणार नाही का? आता पटलं ना तुम्हाला हे असं का झालंय ते? मग लवकर लवकर तो टीव्ही दुरुस्त करा ना. माझी फेवरेट सिरियल चुकेले. लवकर टीव्ही सिरियल. आता कुठली सिरियल आली? जशी असते ग आई तशी हवी सासूबाई. सासूबाई नमो नमः. सासूबाई. मला सासू हवी मधल्या सासूबाई आणि सासरेबुवा आज आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तुमचं हुबईपूरच्या परिवारात अतिशय मनापासून स्वागत. विचारूयात परीक्षकांना. स्वप्नील सर, तुमच्या दोघांचं स्वागत करूया आमच्या परिवारातर्फे विथ ब्लास्ट. हो, इतका गोड आणि इतका छान ऍक्ट तुम्ही सादर केलात. आपण ज्या मंचावर परफॉर्म करत असतो ना त्या मंचाप्रमाणे परफॉर्म करायचं एक स्किल आहे, आणि ते स्किल आज तुम्ही दोघांनी आम्हाला दाखवून दिले. थँक्यू. अश्विनीजी, खूप सुंदर हा ऍक्ट होता. आणि आज कुठेतरी मला ना माझी आई दिसली तुमच्या ह्या कॅरेक्टरमध्ये. माझी आई असंच करते की अहो ब्रेक झाला मी पटकन कुकर लावून घेते, आणि मग तिचं ते टायमिंग परफेक्ट जुळलेलं असतं. ती कशी ती मॅनेज करते ते मला माहित नाही, आणि इट इज फॅक्ट ऑफ लाईफ. इथे मुंबईमध्ये तरी मी सांगते की आपण आज आपल्याकडे टीव्ही आहे आणि तो खरा मित्र आहे सगळ्या हाऊसवाईफचा. आणि थँक्यू सो मच फॉर अ लवली ऍक्ट. मी बेसनाचे लाडू आणले, त्याच्याने मी तुमचं स्वागत करते. जशी असते ग आई हवी तीच सासूबाई. लक्ष्मी घराला ये हवी मला. बघूयात किती गुण मिळतात. स्वप्नील सर, सविता, मी तुमचं लहानपणापासून फॅन आहे, आणि यू नो दॅट. तुमच्यासाठी
झकास. थँक्यू सो मच. 10 अश्विनी मॅम 40 गुण तुम्ही देताय अतरंगी टीमला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, धन्यवाद. तुम्ही आमच्याकडे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. तुमच्या सिरियलसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि आता थोडंसं टेन्शन तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी. बघायचं आहे की कोणती आहे ती जोडी जी आज या मंचाचा निरोप घेणार आहे. मी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. या पर्वातल्या पहिल्या एलिमिनेशनच्या बॉटम 2 जोड्या आहेत मंगेश आणि दिगंबर आणि तृप्ती आणि सतीश तारे. मी दोघांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. हा खेळ आहे, याचा फॉर्मॅट आहे. दुर्दैवाने आज आपल्यापैकी एका जोडीला हा मंच सोडावा लागणार आहे. आणि दुर्दैवाने जी जोडी आज या पर्वातनं आपला निरोप घेणार आहे ती आहे तृप्ती खामकर आणि सतीश तारे. मंगेश आणि दिगंबर तुम्ही सेफ आहात, तुम्ही बसू शकता. सतीश सर आणि तृप्ती खामकर यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. कारण या संपूर्ण पर्वात आणि याही आधीच्या पर्वांमध्ये त्यांनी आपल्याला खूप हसवलेलं आहे. सतीशजींना मी विचारतो की तुमच्या काय भावना आहे? भावना वगैरे असं सांगण्या इतपत माझं वय अनुभव असं काही नाही आहे, परंतु इथं आल्यानंतर कुटुंबात रमल्याचं समाधान मात्र मी जरूर घेऊन चाललेलो आहे. आणि एक एक प्रत्येकाचे पैलू असतात, त्या पद्धतीने एक एक हिरा इथं चमकतो आहे. आणि ह्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं आजपर्यंत असं मी अभिमान बाळगून आणि मला अत्यंत आनंद मी घेऊन इथून बाहेर पडतो आहे. धन्यवाद. तृप्ती मी खूप हळवी आहे. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या तृप्ती आणि सतीश तारे सरांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सतीश सर, तृप्ती, हा मंच तुमचा आहे, त्यामुळे आत्ता जरी तुम्ही आत्तापुरते जात असाल तरी तुम्ही पुन्हा पुन्हा येऊन हा मंच नक्की गाजवणार आहात. तेव्हा आम्ही वाट बघतोय तुम्ही परत कधी आल्याची. जोरदार टाळ्या या जोडीसाठी. थोडंसं दुःख झालेलं असलं तरी हसवण्याचा धंदा आमचा आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा हसायचं आहे. बघूयात की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि त्याचबरोबर मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे प्रियदर्शन आणि हेमंत. आणि आता बघूयात की कोण आहे आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, ज्यांना मिळणार आहेत आंबे 1 डझन म्हणजेच फ्रुटी. आणि आजच्या मॅजिकल सिंहासनाचे मानकरी आहेत कुशल बद्रिके यांच्या मागे बसलेले सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. या आठवड्याच्या भागाच्या हे बघा, त्यांना कळणाऱ्या भाषेत सांगावं लागतं. त्यांना कळणारी भाषा एवढीच आहे की भेटूयात पुढच्या आठवड्यात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. फ्रुटी प्रस्तुत भू कॉमेडीचे आधार कार्ड. चला आता शिकवणी मला खूप